नमस्कार कानादा. नमस्कार. कानादा, उसळण्याच्या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय गाडी पळाली. गोटचा सर्जा रॉकेट आणि आपला शॉटगन मेहरबान पळाला. कसं काय नियोजन झालं सांगा ना. नियोजनचं काय विषय म्हणजे असा होता का बरेच दिवस प्रयत्न होते आमचे का ही गाडी पालवावा म्हणून. आम्ही खूप पैसे प्रयत्न केलेले. घोटचा सर्जा आणि मेहरबान ही गाडी पालावा. प्रेक्षकांची पण बरेच दिवस इच्छा होती का घोटचा सर्जा आणि मेहरबान पालावा एक ना एक दिवस. आज त्यांची इच्छा पूर्ण झाली, आमची इच्छा पूर्ण झाली. म्हणजे मी याचं धन्यवाद मानतो एक घोटचे सर्जावाल्यांचं का त्याने आम्हाला योग्य त्या वेळी बैल दिला आहे. दादा, गाडीला स्पीड लागला आणि भरपूर अशी प्रेक्षक बोलत होती गाडी एक नंबरच पळाली. म्हणजे आज गाडी या मैदानामध्ये एक नंबर पळायची भरपूर जण बोलत होते. काय सांगाल? 100% गाडीला आणि तुम्हाला आता तर कळतंय कारण की आता तुम्हाला ड्रायव्हर, बैलगाडा मालक आणि जे प्रेक्षक तुम्हाला सगळ्यात जास्त ज्ञान आता प्रेक्षकांना आणि सट्टेवाल्यांना आहे. बरोबर. त्यांना कंप्लीट माहिती आहे का कुठला बैल कधी टाकल्यावरती कुठली गाडी पळेल म्हणून. आणि मला तर वाटते त्यांच्या इच्छाच माझ्यावर जास्त अपेक्षा होत्या का आता तू हा बैल टाकून गाडी जुलव आणि ही गाडी म्हणजे त्यांची इच्छा होती गाडी पकडावा किंवा दुसरी गाडी एखादी पळव म्हणजे एक तशी गाडी ही. हे प्रयत्न ते पण चालू होते. मी प्रयत्न केले आणि ती शक्यतो म्हणजे लाभ आला त्या गोष्टीला आणि गाडी चांगली अशी पळाली. दादा, ही गाडी पळण्यासाठी तुम्हाला किती फोन आणि किती जण बोलले की गाडीला स्पीड भरपूर लागला? म्हणून आणि आतापर्यंत मला वाटतं इथं नेटवर्क नाही म्हणून पण सुट्टी झाल्यापासून ते इथपर्यंत भेटतपर्यंत सर्वांना बरेच जण मला हात मिळून कौतुक केलं आणि त्याही माझ्या पाठीवर हात टेपून सांगलं की आज गाडी एक नंबर पळाली. आज खरी शर्यत व्हायला पाहिजे होती म्हणजे जी प्रेक्षकांची म्हणत होती ती. पण आम्ही असं बरेच जण नाही करता कारण की आमची काय चिडीची शर्यत नव्हत्या झाल्या आतापर्यंत. बरोबर. जर प्रेक्षक मागच्या बाईटमध्ये विचारले होते आणि सूरज जातेकर आणि मिलिंद शेटला का भांडणांची शर्यत होती म्हणून. प्रेक्षकांची म्हणजे प्रेक्षकांना फेटाळून लावासाठी आम्ही आज शर्यत नाही केली. बरोबर. का तर त्यांच्या असं होतं का त्यांना वाटतं का शर्यत झाली का भांडणांची शर्यत झाली का भांडणांची शर्यत. मला वाटतं आता कुठेतरी असं मला वाटायला लागलं आहे का शर्यतीपेक्षा भांडणं बघायला प्रेक्षकांना मजा यायला लागली असं वाटतं. दादा, भरपूर जण म्हणजे मैदानात बोलत होते की ही जोडी एकत्र आली कशी, कारण की योगात कसा आला. काही काय वाटतं की ही जोडी एकत्र म्हणजे आली नसती, पण कशी आली काय सांगाल? नाही असं काय नाही आलीच नसती कशी आली हे कशी असं काय नसतं. ज्याचा बैल पळतं त्याच्यामुळे जे बैल पळतात ती एकमेकाच्या जोड्यात 100% येतात. बरोबर. फक्त त्याला वेळ आणि काल असतं त्यावेळी ते 100% येतात. कारण की बघा तुम्हाला सांगतो घोटचा सर्जा तुम्हाला तर माहिती आहे सध्या रॉकेटच आहे. बरोबर. त्याला ना पायऱ्यांची मुंबईमध्ये कमी आहे ना घाटावर कमी आहे. कसं त्यांना पण काय प्रत्येकाची मनं ठेवायची प्रत्येकानं त्यांना पण शब्द दिलेले असतील त्यांना त्याही कोणता तरी बाबा आज मी या मैदान तुम्हाला देतो दुसऱ्या मैदान त्यांना देतो. तर असं ते प्रत्येक संबंध नाही ठेवू शकत ना ते आज बैल पळते म्हणून. बरोबर. त्यामुळे आज समजा का आपण प्रयत्न करून सुद्धा आज कुठेतरी त्यांना कुठेतरी मी तर सांगते आज दोघा ठिकाणी त्यांनी नाकारलं असेल तेव्हा आज कुठेतरी मेहरबान आणि घोटचा सर्जा पळाला आहे. दादा, दोघा ठिकाणी नाकारला असेल पण अख्खा उसळण्याचा मैदान जो होता तो भरपूर खुश झाला ही जोडी पळताना बघून. नाही 100% तुम्हाला सांगतो पुन्हा कारण की ही गाडी पळावा ही बऱ्याच जणांची इच्छा होती आणि बरेचसे मला पण येत असते त्यांना पण येत असतील का ही गाडी पळवा. पण ही गाडी पळल्यानंतर जो स्पीड लागला गाडीला ना वाक्याने जोगी म्हणजे एकदम डोळ्याचं पारणं पेटलं आमचे पण. दादा, ही गाडी जो स्पीड लागला या जोडीनंतर महबूब मथुरची आठवण आली का? आणि 100% मथुर म्हणजे महबूबची आठवण आलीच. पण तुम्हाला सांगतो की ज्याची आठवण म्हणजे त्यांचं आम्हाला वाटतं का त्यांची जागा आतापर्यंत आमच्या मनातून कोण घेऊ शकत नाही कारण की ती सतत 3 वर्ष अपराजित जोडी आहे. कधी म्हणजे वर्ष कशाला बोलतात कारण की एक सीझन नाही 3 सीझन ती अपराजित जोडी आहे. त्यामुळे त्यांची जी काळजात प्रेक्षकांच्या मनात सुद्धा आणि मालकांच्या मनात सुद्धा ती गाडी जुळलेली आहे. तर आम्ही लवकरात लवकर ती गाडी पळवण्याचा पण प्रयत्न करू. आता आपण बघतो ना पैरे व्हायच्या अगोदर प्रेक्षकांना माहीत पडतात की पैरे कसे होतात आणि कुठली गाडी जुळणार. तुम्हाला मी तेच सांगते ना का तुम्हाला प्रेक्षकांना आणि सट्टेवाला मी बोलते जे सट्टा घ्यायला त्यांना पहिला माहिती असतं का कुठला पायरा कधी आहे आणि कुठल्या मैदानात कुठला बैल टाकल्यावर गाडी कुठली बोलेल हे त्यांना. म्हणजे आता जर कोणाला अभ्यास करायचा असेल कोणाची शर्यत जमवायचा तर त्या एखाद्या चांगल्या बैल करून सोडून त्यांच्याकडून अभ्यास घ्या नक्की यश प्राप्त येईल तुम्हाला ज्ञान चांगला येईल. दादा, असे कारण पैरे पण म्हणजे अगोदर ओपन होतात मग त्याच्यामध्ये काही अडचण येते का पैरे ओपन झाल्यावर? नाही आता तर काही अडचण येत नाही कारण की आता तर तुम्हाला माहिती बिनजोडचा विषय आहे. त्याच्यामुळे मैदानात लपून असा विषय येत नाही. ज्यावेळी बॅनरवर शर्ती जमायच्या बंदी काळी त्यावेळी अडचण यायची का कुठं पायरा ओपन नाही झाला पाहिजे एक बैल सांगून शर्यत व्हायची. आता काय नाही एवढा विषय. आता मैदानात जो येते नाव देते खुला विषय होते आणि मैदानात आल्यावर कळलं तेच सांगलं ना का कोण कोणला पायरा पाळणार आहे. दादा, जे आता आपण बघतो टेम्पोवाले जे इथं समोर गाड्या लावतात कारण की बैल आवराला जागा राहत नाही टेम्पो समोर लावतात त्यांना तुम्ही काय संदेश द्या? नाही दादा कसं त्या दिवशी जी दुःखद घटना घडलेली आहे सोरच्या देवाबद्दल त्यावेळी माझ्यासोबतच शर्यत होती ती
आणि कुठेतरी मला खूप म्हणजे गिल्टी फील झाली हम्म. का आज ती शर्यत होऊन त्या बैलाच्या दुखापत एवढी झाली का तो बैल मरण पावला आहे. शक्यतो म्हणजे आमच्या मनातनं म्हणजे एकदम मी तिथं गेलेलो होतो. हम्म. मला म्हणजे त्यांच्यासोबत जाता नाही आला, पण टेम्पो बरेचपर्यंत मी तिथं होतो त्यांच्यासोबत. मी टेम्पोवाल्याची पण चुकी एवढी मान्य नाही करता येणार, कारण की कसं आहे तो पण भीतीने शेवटाला पुढे स्पीडला आला आहे. पण ती जे गाडी पार्किंग करतात बरोबर. आत्ताची वर्धन त्यांना 100% सूचना असेल का तुम्ही तुमची गाडी पण सेफ राहील अशी ना, कोणत्याही जनावराला इजा होणार नाही या दृष्टिकोनातून तुम्ही गाड्या पार्किंग करा, हम्म. कारण जेणेकरून कुठल्या एखाद्या चांगल्या बैलाचं नुकसान नाही होणार दादा. दादा आता आपल्याकडे बघतो दोन्ही साईड पब्लिकचे बैल आहेत, कसं काय नियोजन होतं? नाही, दोन्ही साईड पब्लिकची बैल याच्या अगोदर नव्हती. हम्म. या एक काही 15 दिवसापूर्वी महबूबला पब्लिकने पळावं लागलं आणि चांगली अशी गती पब्लिकने सुद्धा लावते. मला वाटतं आता तो रिटायरमेंट होता कुठेतरी चांगली गाडी मारून त्याला आम्ही रिटायरमेंट देऊ. दादा आता महबूबच्या वयाची भरपूर बैल आहेत, किती रिटायर आहेत, पण महबूब अजूनपर्यंत पळतो. आता त्याची आम्हाला समजत नाही ना की आता त्याचं वय तो कमी दाखवते का त्याचं स्पीड वाढत झालं. ज्या दिवशी आम्ही त्याला बोलतो का या वर्षी सीझन लास्ट करून रिटायरमेंट करू, त्या वर्षी तो जास्त जोमानच पळतंय. हम्म. आता या सीझनला आम्हाला वाटलं नव्हतं का एवढा पळेल किंवा या बाहेरनं सुद्धा पळेल, पण तो प्रयत्न करून तो स्वतः त्या प्रयत्नानं आमच्या प्रयत्नानं हे 100% देते बैल आत्तापर्यंत. म्हणून त्याच्याकडून आम्हाला अपेक्षा आता कमीच आहेत, पण तो अपेक्षानुसार त्यापेक्षा जास्त आमच्या अपेक्षा पूर्ण करत चाललाय. मला वाटतं त्याच्या वयाची बैल एक आपला विष्णू शेठ पाटील यांना सर्जा, तो देखील अजून तसंच पळतो. काय सांगाल त्या आणि बैलाबद्दल? त्या बैलाचं काही नाही, त्या बैलाला चिडच आहे समजा. हम्म. आणि खास शक्यता बाबा जर जिवंत असते हम्म. तर बैल आजही तो नंबरमध्ये पळाला दिसला असता. तर कारण तो बैल एक असा आहे का मालकाच्या जिद्दीसाठी पळणारा बैल आहे. हम्म. दादा हे दोघं नंदी कधी एकत्र येतील, महबूब आणि विष्णू शेठ सर्जा? बघा आता याच्या अगोदर येण्याचा प्रयत्न नव्हता, कारण की दोन्ही बैल आतनं पळत होती. बरोबर. पण आता महबूब बाहेरनं पळते, त्याच्यामुळं 100% लवकरात लवकर तुम्हाला ही जोडी दिसताना एखादी चांगली शर्यत करताना दिसेल. कारण की दोघांनी मुंबई गाजून ठेवली बैल ती दोन्ही. आणि मुंबई गाजवणं म्हणजे मुंबईमधली सर्वात मोठी शर्यत बघितली तर त्या दोघांची झालेली आहे आत्तापर्यंत. हां. एकीकडे महबूब मथुर होता, एकीकडे वजीर आणि सर्जा होता. हां. जवळजवळ तब्बल 11 लाखाची शर्यत मुंबईमध्ये झाली हो. हां. काठावर पंढरी शेठ फडके यांनी पहिली शर्यत केली 11 लाखाची. हां. त्याच्यानंतर जी शर्यत झाली ती मुंबईमध्ये झाली असेल, ती पहिली शर्यत ही झाली. दादा भरपूर गॅस लागला होता दोन्ही गाड्यांना, कोण जिंकेल सांगता येत नव्हतं, एवढी गाड्या दोन्ही पळाल्या होत्या. नाही पेंडिंग शर्यत होती, हम्म. त्याच्यामुळं ती शर्यतीला याचा विषयच नव्हता. कारण म्हणजे त्या सगळ्यांच्या काल जर ठोकत चुकवणारच शर्यत झालेली ती. हां का? हां. दादा तुम्हाला जास्त वेळ घेत नाही, पुढच्या वर्षी खूप खूप शुभेच्छा. आणि दादा तुम्ही जो नियोजन करता तो नियोजन म्हणजे सर्व प्रेक्षकांना आवडतो. नक्की काय या नियोजन रस्ते असते? काय नाही, नियोजनाचा विषय काय नसतं. जर शांती डोक्याने जर तुम्ही सगळ्या विचारपूर्वक शर्यती केल्या, हम्म. स्वतः जिंकण्यासाठी प्रयत्न केले तर 100% तुम्हाला यश आहे. हम्म. दुसऱ्याला हरवण्यासाठी जर केलं तर तुम्ही म्हणजे थोडंफार माघारी यालच. दादा ड्रायव्हर विषयी काय बोलाल? नाही, ड्रायव्हरचा विषयच नव्हता आज तुम्हाला सांगू, जर सूर्य ड्रायव्हरचा आमचा मेन ड्रायव्हर सूरज होता. म्हणजे आतापर्यंत जोडे आखला होता सूर्य ड्रायव्हर हां. आमचा मेनच होता. त्यामुळे कसं आहे, तर पहिली शर्यत आमची जमली संदीपभाई माळेंसोबत, तर त्यांची शर्यत जमली. ते दोघांचे ड्रायव्हर आहेत, त्याच्यामुळे त्याही शर्यत सांगला का आज मी दोघांवर बसत नाही. त्याच्यामुळे आमचा शेजारचा ड्रायव्हर दिनेश ड्रायव्हर आमच्यावर आम्ही हे म्हणजे आमच्या विश्वासला ड्रायव्हर आहे मेन गोष्ट. हम्म. आणि आम्हाला माहिती आहे त्याची चांगली जर एखादी शर्यत असली तर तो कुठेतरी कमी पडणार नाही ही गॅरंटी आम्हाला आहे. त्यामुळे ते आम्ही पूर्णपणे त्याच्या विश्वास ठेवून आम्ही त्याला बसवला आणि चांगली गाडी अशी आखली आणि चांगला असा रिझल्ट आम्हाला त्यांनी दिलेला आहे. दादा इतके वेळ दिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि एक धन्यवाद प्रार्थना करतो, महबूब आणि मेहरबान असं तुमचं नाव करो. धन्यवाद दादा.